फक्त 1 चमचा मेथीदाणे वापरा, तुमचे सुद्धा केस अशा प्रकारे लांबसडक, काळेभोर, दाट, स्मूथ आणि सिल्की होतील। पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि याच्यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही। 100% नॅचरल असा हा घरगुती उपाय आहे, त्यामुळे घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत याला कुणीही वापरू शकतं। तुमची केस गळती थांबेल, अकाली पांढरे केस व्हायला लागले असतील तर ते सुद्धा काळे व्हायला लागतील, सोबतच केसांची वाढ दुपटीने छान होईल आणि केस स्मूथ आणि सिल्की शायनी होतील। 100% तुम्हाला रिझल्ट हवा असेल ना तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, कारण याच्यामध्ये भरपूर सगळ्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला, आजच्या या घरगुती उपायासाठी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मेथीदाणे। आता मेथीदाणे का वापरायचे याचं कारण म्हणजे मेथीदाण्यांमध्ये इतकी पोषक तत्व असतात, जसं की सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी, इतकी सगळी पोषक तत्व मेथीदाण्यामध्ये असतात। आता हेच मेथीदाणे आपल्या केसांसाठी अगदी अमृतासारखं काम करतात। केसांची तुमची कुठलीही समस्या असेल तर याच्या वापरामुळे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि एक दिवस तुम्हाला तुमचे केस घनदाट, काळेभोर आणि स्मूथ सिल्की झालेले जाणवतील। फक्त त्यासाठी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। याच मेथीदाण्यासोबत आपल्याला किचनमधल्या 1 ते 2 गोष्टीसुद्धा ॲड करायच्या आहेत, ज्याच्यामुळे मेथीदाण्याचे डबल फायदे आपल्या केसांसाठी होणार आहेत। यासाठी आपल्याला इथं सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे 1 ग्लास इतकं पाणी। आता हे फिल्टर केलेलं पाणी मी वापरते, ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होते। आता त्याच्यानंतर इथं मी स्टीलचं एक भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे। आता याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता, हे तुम्ही एकदम जास्त बनवून स्टोअरसुद्धा फ्रीजमध्ये करू शकता, त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त प्रमाणात केली तरीसुद्धा चालेल। आता गॅसवरती आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी कोमट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला असे केसांसाठी फायदेशीर असणारे हे मेथीदाणे 1 चमचा मेथीदाणे आपल्याला इथं वापरायचे आहेत। फक्त 1 चमचा मेथीदाणे तुम्ही या पद्धतीनं तुमच्या केसांसाठी वापरून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे। 100% ट्रायड आणि टेस्टेड ही होम रेमेडी आहे। तर असो, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत लवंग। लवंगसुद्धा आपल्या किचनमध्ये सहज अवेलेबल असतात। आपल्या दातांसाठी, केसांसाठी, स्किनसाठी ते भरपूर फायदेशीर असतात। तर हीच लवंग आपल्याला आज या घरगुती उपायासाठी सुद्धा वापरायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या टाळूला काही इन्फेक्शन झालं असेल, खाज आलं असेल, इचिंग होत असेल तर हे सगळं स्वच्छ करण्यासाठी, टाळू आपली हेल्दी स्काल्प ठेवण्यासाठी आपल्याला इथं लवंगचा सुद्धा वापर करायचा आहे। आता लवंग जी आहे ना ती शक्यतो अख्खी लवंग जे फुलासकट आहे ती आपल्याला इथं वापरायची आहेत। तोपर्यंत मेथीदाण्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे, पाण्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता छान असा चेंज झालेला आहे। मेथीदाण्यातली जी काही आवश्यक पोषक घटक आहेत ती सगळी या पाण्यामध्ये उतरत आहेत आणि त्यामध्येच आपण ॲड करणार आहोत एक 5 ते 6 इतक्या लवंग। आता लवंग थोडीशी उष्णसुद्धा असते, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रकृतीला ज्यानुसार सूट होते त्यानुसार 5-6 लवंग तुम्ही या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे सुद्धा आपलं स्काल्प जे आहे ते हेल्दी राहण्यासाठी मदत होते। आणि मेथीदाण्यांसोबत तुम्ही लवंग आणि अजून किचनमधली एक गोष्ट वापरली तर तुमच्या केसांसंबंधितल्या सगळ्या समस्या कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला नक्कीच मदत होणार आहे। आता लवंग आपण या पाण्यामध्ये टाकलेली आहे, याला सुद्धा छान अशी उकळी येऊ द्यायची। पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता हळूहळू डार्क कलर व्हायला लागलेला आहे, याचाच अर्थ मेथीदाण्यातली जी काही पोषक तत्व आहेत, लवंगमधली पोषक तत्व आहेत ती सगळी पाण्यामध्ये उतरतोय, याचा छान अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला लागणार आहेत कांदे। आता लाल कांद्यांमध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असतं, तुमच्याकडे जितका लाल कांदा असेल अवेलेबल तितका लाल कांदा तुम्ही या घरगुती उपायासाठी वापरायचा आहे, ज्याच्यामधलं सल्फर जे आहे ते आपल्या केसांची मुळं मजबूत करतं, त्यामुळे केस गळती कमी होते आणि केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी मदत होते। आता इथं मीडियम साईजचा एक कांदा जो आहे तो मी व्यवस्थित त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याच्यावर जर काही घाण असेल, बुरशी असेल, काळपटपणा असेल तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या उपायासाठी आपल्याला कांदा वापरायचा आहे। आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि त्यानंतर तो असा सेपरेटसुद्धा करून घ्यायचा, जेणेकरून याच्यातला जो काही सल्फरचं प्रमाण आहे ते अगदी सहजपणे पाण्यामध्ये उतरेल आणि आपली सगळी ही जी प्रोसेस आहे अगदी व्यवस्थितपणे होईल। आता याच मेथीदाण्यांमध्ये आणि लवंगमध्ये आपल्याला हा कांदा जो आहे आपण कट केलेला तो सुद्धा टाकायचा आहे, ज्याच्यामुळे आपली केस गळती 100% कमी होणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी लागणार आहेत कडुलिंबाची पानं।
आता मेथी दाण्यामध्येच आपण कडुलिंबाची सुद्धा पानं वापरत आहोत, ज्याच्यामुळे सुद्धा आपलं स्काल्प हेल्दी राहण्यासाठी मदत होईल आणि खरी आपली केस गळती किंवा केसांची वाढ जी आहे ते आपली स्काल्प हेल्दी असेल तरच होते। त्यामुळे आपलं स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या केसांमधला कोंडा, ड्रायनेस, रफनेस कमी करण्यासाठी आपल्याला या गोष्टी वापरायच्या आहेत। तुमच्याकडे फ्रेश कडुलिंबाची पानं असतील तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा अशा पद्धतीनं सुकवलेली कडुलिंबाची पानं असतील ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। तुमच्याकडे हे दोन्ही नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये कडुलिंबाची पावडर मिळते ती सुद्धा वापरू शकता। तर असो, आता अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत। पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि पाण्यामध्ये मेथीदाणे जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं बॉईल करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर ना एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला या पाण्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल याचा संपूर्ण अर्क आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित उतरलेला आहे। पाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि मेथीदाणे सुद्धा मऊ झालेले आहेत। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं। आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी युजफुल ठरला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। आजकाल ना केस गळतीबरोबरच पांढऱ्या केसांची समस्या सुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सतावते। यासाठी आपली बदललेली लाईफस्टाईल आणि सोबतच कामाचा स्ट्रेस या दोन्ही गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी कंट्रोल केल्या आणि सोबतच या घरगुती उपायांचा वापर केला तर तुम्हाला सुद्धा केसांसंबंधितली कुठलीही समस्या सतावणार नाही। तर असो, आता हे जे तयार करून घेतलेलं आपलं जादुई हेअर सिरम आहे जे आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे, एकही रुपया खर्च न करता आणि कुठलंही केमिकल याच्यामध्ये न वापरता 100% नॅचरल आणि सेफ आहे। हे तुम्ही घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण वापरू शकता। गाळणीच्या मदतीनं आपण एका वाटीमध्ये छान असं हे गाळून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं कोमट आहे पण हे लगेच आपल्याला केसांवरती वापरायचं नाही। जर तुम्ही कोमट अशा पद्धतीनं केसांवरती वापरलं तर तुमचे केस फ्रीजी किंवा ड्राय कोरडे पडू शकतात। त्यासाठी हे नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतरच केसांवरती वापरा। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं एका बॉटलमध्ये हे स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। 15 ते 20 दिवस हे आरामामध्ये फ्रीजमध्ये टिकतं। फक्त शक्यतो हे बाहेर ठेवू नका कारण याच्यामध्ये आपण कुठलंही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही। आता घरच्या घरी तयार केलेलं हे जादुई हेअर सिरम आपल्याला दररोज केसांच्या मुळावरती स्प्रे करायचा आहे, हलक्या हाताने मसाज करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण कुठलंही तेल किंवा कुठलीही गोष्ट ॲड केलेली नाही, त्याच्यामुळे अजिबात तुमच्या केसांमध्ये चिकटपणा किंवा तेलकटपणा जाणवणार नाही। फक्त हे केसांच्या मुळामध्ये तुम्हाला स्प्रे करायचं आहे, हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मली हे सुकल्यानंतर आपले केस नॉर्मली जसे असतात तसेच तुम्हाला जाणवतील। फक्त दररोज तुम्हाला याचा केसांवरती वापर करायचा आहे। आता सेकंड स्टेपमध्ये आपण तयार करून घेतलेलं हे जे जादुई हेअर सिरम आहे याच्यातलंच थोडंसं जे हेअर सिरम आहे हे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे। आता हा उपाय तुम्हाला अंघोळीपूर्वी अर्धा तास किंवा 1 तास करायचा आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला 1 ते 2 चमचे इतकं हेअर सिरम लागणार आहे आणि याच हेअर सिरमचे फायदे दुपटीने वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करणार आहोत ज्याच्याशिवाय तुमच्या केसांची वाढ अजिबात होणार नाही, ते म्हणजे तेल। आता इथं तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। मी इथं खोबरेल तेल वापरले जे सहज प्रत्येकाच्या घरी अवेलेबल होतं आणि आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतं। 1 चमचा खोबरेल तेल तुम्हाला या हेअर सिरममध्ये ॲड करायचं आहे। व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे आणि आपल्या केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित हे लावून अर्धा ते 1 तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। मेथी दाण्याचा 1 चमचा अशा पद्धतीनं तुम्ही वापर नक्की करून बघा तुमच्या केसांसाठी। तुमच्यासुद्धा केसांच्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होऊन, केस गळती कमी होऊन केस दुपटीने वाढायला नक्की लागतील आणि कमेंट करून याचा रिझल्टसुद्धा मला नक्की सांगा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय बाय।